केदार यांची मिसेस निवडून आली शिवसेना पक्षाकडनं. हे सर्व एक वेगळी भूमिका घेऊन आणि विरोधी जो समोरचा पक्ष आहे त्याच्या विरुद्ध भूमिका घेऊन लढलेले लोक आहेत. त्यामुळे आम्ही सर्वांनी, जरी आमचा गट म्हणजे पक्षाचा एक 4 जणांचा झाला असेल तर ही मंडळी सुद्धा आमच्या सोबतच आहे. आणि हे सोबत असल्यामुळं एक प्रकारचं एक बऱ्यापैकी बळ विरोधी पक्षाला आला असं मी म्हणेल. या ठिकाणी मी महाविकास आघाडीच्या पक्षाच्या नेत्याच्या वतीने मी या ठिकाणी सांगू इच्छितो की येत्या 13 तारखेला या ठिकाणी उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवकाच्या निवडणुका होणार आहेत. आणि या निवडणुकीसाठी आम्ही या ठिकाणी उमेदवार देण्याचं ठरवलेलं आहे. संतोष चोळके हे आमचे उपनगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील. आणि स्वीकृतसाठी आम्ही 2-3 नावं चर्चा करतो. ते नाव पण 2 दिवसात आमचे फायनल होतील. आणि तुमच्या पुढे सांगायला हरकत नाही, तुम्ही माहिती घेणारे माणसं असता. आम्ही जेव्हा ही निवडणूक लढवतो याचा अर्थ केवळ विरोधाला विरोध करणार नाही, आम्ही त्यांच्यामधल्या काही लोकांना नक्की सुरुंग लावणार आहोत तुम्हाला मी सांगतो. आणि पहिल्याच याच्यामध्ये काहीतरी चमत्कार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि बहुतेक सुरेंद्र भाऊ सारखे किंवा संतोषजीचे काही वैयक्तिक संबंध आहेत, आप्पासाहेबांचे सुद्धा संबंध आहेत त्यात निवडून गेलेल्या मंडळीमध्ये. त्यामुळे आम्ही तो प्रयत्न करणार आहोत. स्वीकृतसाठी प्रेफरन्शियल वोट आहे, ती मतं कशी मिळवायची, कसं त्या 10-11च्या टार्गेट आम्ही त्याचं गणित आम्ही मांडलेलं आहे. आणि त्यानुसार ही आम्ही 13 निवडणूक लढणार आहोत. या ठिकाणी सांगण्यात आलं की आम्ही विरोधाला विरोध करणार नाही.